काय राव कुठं निघालाय? अरे काय नातवाला शाळेत सोडायचं. अहो इथं मराठी शाळेत घातलाय होय. अहो तिकडे इंग्लिश मिडियमला घालाय सोडून कुठं मराठी शाळेत घातलाय? इंग्लिश मिडियमला घातलं काय होईल? अहो पोरग चांगले फडफड इंग्लिश बोलेल आणि चांगल्या नोकरीला लागेल. आणि मराठी शाळेत घातल्यावर त्याला काय नोकरी लागायची नाही का? त्याच्याकडे जेवढी बुद्धिमत्ता असेल ना तर त्याला कुठं पण नोकरी लागते. आणि देशात कुठं नोकरी लागली तर मराठी बरोबर हिंदी आली बाद झालं. आणि तू इंग्लिशचं म्हणतोय ना, जेवढं इंग्लिशची गरज आहे तेवढं मराठी शाळेत पण शिकवतात की. ती पण आहे बरं का. तुम्हाला ना मराठी भाषेचीच लाज वाटते. तुमचं पोरग इंग्लिश बोलायला लागलं म्हणजे त्यांनी काय लई मोठी संपत्ती गोळा केली काय? तुम्ही मराठीला कमीपणा दाखवताय ना म्हणून मराठी शाळा बंद व्हायला लागल्यात. नंतर तर मराठीच बोलायचं बंद करताल, कारण तेवढी तुम्हाला लाजच वाटते ना मराठी बोलायची. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटलाय माहितीये का? हो माहितीये की. एवढी जुनी भाषा आहे आपली. आता बाहेरच्या विद्यापीठात पण शिकवली जाईल आणि इंग्लिश मिडियमला घालायचा ना. वाय जरा मराठी